आता शेतकरी त्याच्या परीने कष्ट करत असतोय, डोसा आणत असतोय, दुकानदार सगळं करत असतोय. पण काय जमिनीत दोष असू शकतोय किंवा क्लायमेटमध्ये दोष असू शकतोय, त्यात काय तफावत नाही. तर वापराबाईट वापरून म्हणजे जे आपण जे कष्ट केलेलं आहे, आपण ह्या मातीमध्ये घाम गाळलेला आहे किंवा आपण पैसा ओतलेला आहे, त्या पैशाचं रूपांतर जास्त पैशामध्ये कसं होईल, तर ती वापराबायोटेक वापरल्यानेच होईल. हे माझं वैयक्तिक आणि माझं मनातनं आलेलं मत आहे. तर ही प्रत्येक शेतकऱ्याने कुठलं पीक असू द्या, आता मी पहिल्यांदा केळीला वापरलंय, मी पुढं फ्युचरमध्ये कुठली डाळिंब लावू द्या, द्राक्ष लावू द्या किंवा ऊसा लावू द्या, त्यामध्ये 100% आपण वापराबायोटेक वापरणार. हा, ह्याची प्राइस जास्त आहे, पण प्राइस पेक्षा हे जा रिझल्ट आहे ते बेस्ट आहे. प्राइस काय, आपण आता दुकानात गेलो जर आपण 40-50 हजार रुपयाचं वर्षाला आपण ऊसाला डोस वगैरे आणतो. हा, आपण जर दुकानामध्ये 5,000 रुपयाची बॅग आणली, ते 5,000 बॅगेला आपण काय लगेच त्यांना मोजून खटाखट पैसे घेतो. पण ही जी 4,500 रुपयाचं जे वापराबायोटेक जे किट आहे, ते अप्रतिम आणि एकदम बेस्ट रिझल्ट देणारं प्रोडक्ट आहे. ही शेतकऱ्याने 100% कुठल्या पिकात 100% वापरावा, ह्याचा रिझल्ट 100% आपल्याला भेटणार. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव गाव पत्ता सांगा बरं. माझं नाव प्रताप सुधाकर पाटील, राहणार तरडगाव, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. बरं, आजची तारीख किती सर? आजची तारीख आहे 23/6/2026. बरं, आपण ज्या प्लॉट मध्ये उभं राहिलंय, ह्या प्लॉट मध्ये रोपांची संख्या किती ह्यात आहे 950. आणि लागवड तारीख किती ह्याची? ह्याची लागवड तारीख आहे डिसेंबर 5. डिसेंबर 5, 2025. बरोबर का? आजपासून जर केळीचं वय जर बघायचं म्हणलं आपण, तर किती दिवस झाले? तर 7 महिन्याच्या पुढे झालं. 7 महिन्याच्या पुढे झाले. तर पण आजपर्यंत तुम्ही खूप प्रयत्न करून पाहिजे तसं सगळं खायला टाकून अपेक्षित केळीची वाढ झाली नाही, बरोबर का? नाही सर, नाही. तर हे खाल्लेलं वय बाहेर काढण्यासाठी आपण आजपासून तुम्हाला वापराबायोनिकची जी टेक्नॉलॉजी आहे ही तुम्हाला आजपासून चालू करणार आहे, हो, बरोबर का? आणि तिकडचे जी सुरुवातीचा एक प्लॉट आहे तो पण ह्याच बरोबरचा आहे का अगोदरचा आहे? ह्यात बरोबर. तिकडचे किती केळी? ते 850 झाड आहेत. 850 ही 950. 950, बरोबर का? ह्या दोन्ही केळीला आणि मध्ये एक तुमचा प्लॉट आहे, ह्या तिन्ही केळीला आपण आज 3,000 टोटल प्लांटला आजपासून तुम्हाला मार्गदर्शन सुरू करणार. तर वैयक्तिक तुमची काय अपेक्षा आहे की ह्याच्यामध्ये काय काय बदल झाले पाहिजेत? ह्यामध्ये बुंद्यामध्ये वाढ झाली पाहिजे, बरोबर आहे. आणि पाणी हे रुंद निघून त्याची ग्रोथ चांगली झाली पाहिजे, बरोबर. आणि जो धरलेला गच्चा आहे, आता आज जर गच्चा. बघितलं तर इथं एका इतीमध्ये आता हे पानं पिचकले तर हा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अशी 7 पानं एका इतीमध्ये निघलं, तर ह्या पानांमधलं अंतर वाढली पाहिजे, हा अंतर, बरोबर का? हो. तर येणाऱ्या दिवसात आपण ह्याच ठिकाणी ह्याच लोकेशनला उभं राहून पाहणार आहे की तुमच्या ज्या काही अपेक्षा आहेत ह्या पूर्ण झालेल्या आहेत का. आता आजच्या कंडिशनला आजची जी तारीख आहे, तर येणाऱ्या दिवसात पाहू आपण तुमच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या कितपत पूर्ण झाल्यात. ती दिलेल्या माहितीबद्दल साहेब धन्यवाद. सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. माझं नाव प्रताप सुधाकर पाटील, राहणार तरडगाव, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. बरं, आपण ह्या प्लॉटला 23 जून 2026 ला पूर्वावस्थेची शूटिंग आणि फोटो काढले होते. हो, इथं काढले होते, साईडला आपला प्लॉट आहे तिथं फोटो काढले, व्हिडिओ फिरून घेतला. त्याच्यानंतर एकदम तिसरा कट आहे, तिसरा गट. तिथं पण फोटो काढले आणि व्हिडिओ फिरून घेतला. असं हो, आपण 3 जागेवरती पूर्वावस्थेचे फोटो, त्याच्यानंतर व्हिडिओ, व्हिडिओ. फोटो व्हिडिओ. फक्त पूर्वावस्थेचं पूर्ण जे काही चर्चा आहे ते आपण ह्या ठिकाणी केली. हो, बरोबर. असं आता आपण जसं फिरत आलोय, आतमधले काय आपण बुंदे दावलेत, गड कसे पिल्ले दावलेत, फणीत आंतरी कशी दावली, फणी कशी दावली, किती फण्या पिल्ल्यात दावले, काळोखी आहे का नाही दावले, ही गच्चा धरलेला कसा सुटलाय, परत 2 पाल्याच्या मध्ये आंतरी कशी पडली, हे आपण आतमधले सगळं एकदम जसं आहे तसं दावले. हो. तर आपण ह्या प्लॉटला वापराबायोनिकचे आतापर्यंत किती डोस गेले? एकच डोस सोडला. एकच डोस सोडलाय. आणि सगळ्यात महत्वाचा विषय, आजची तारीख किती आहे? आजची तारीख 13/8/2026. 13 ऑगस्ट 2026 आहे. तर आपण तुम्हाला 23 जून 2026 ला दिलं. आजपर्यंत जर म्हणलं तर 1 महिना आणि 20 दिवस झाले, 20 दिवस झाले. बरोबर आहे ना? हो, आता हे एकच डोस सोडलाय तुम्ही, बरोबर आहे ना? बरोबर आहे. पाणी आत्ताच्या कंडिशनला किती दिवसाच्या अंतर आणि किती वेळ पाणी सोडताय तुम्ही? पाणी आपण 4 दिवसाच्या अंतराने अगोदर तासभर पाणी सोडतो, नंतर म्हणजे 20-25 मिनिट अगोदर परत औषधानंतर म्हणजे 2 तास सरासरी पाणी जाते. 4 दिवसात नाही का? हा. ही आम्ही यायच्या अगोदरपासून
किती दिवस झाले हे शेड्यूल चाललंय की पाणी आणखी विहिरीला फुटलेलं नाही? तुम्ही याच्या अगोदर बी पाऊस पडलेला तेवढाच फक्त नाही तेव्हापासून म्हणजे तुम्ही असल्यापासून 1.5-2 महिने झाला असंच शेड्यूल चालू आहे. अगोदर 15 दिवसानंतर बी 1.5 महिना हा म्हणजे पाणी गेलं. कमी हा तरी पण थोडक्यात वापरावर तुम्ही सोडलेलं सोडलेलं. आणि 4 दिवसात 2 तास पाणी सोडताय हो आणि जमीन आहे काळी. जमीन काळी. बरोबर आहे. आता तुम्हाला हे सोडल्यानंतर वापरावरणीचा डोस तुम्हाला किती दिवसात जाणवलं की बाबा हे जसं बोलतायत गजानन साळुंके सर करमाळचे तसा ह्याच्यात फरक रिझल्ट आहे? आपण 23 तारखेला तुमच्याकडून किट घेतल्यानंतर आपण 8 ते 10 दिवसांनी आपण किट सोडलं तर 10 ते 15 दिवसात असं रिझल्ट वाटला की काळोखी प्लॉटला परत पानामध्ये अंतर आणि जास्त म्हणजे पानं सटकायला फ्रेश पाना वाटायला लागला. म्हणजे बागात आपण जी पहिल्यापासून जी मन लागत नव्हतं किंवा अस्वस्थपणा जाणवत 15 दिवसानंतर आल्यानंतर लय भारी वाटायला लागली. म्हणजे वाटायला लागली की बाबा आपण औषध सोडल्यानंतर काहीतरी ह्याचा फायदा आहे. आधी मनात दसदस होती पण आपल्याला अगोदर दाजीने सांगितलं की तुम्ही सोडा 100% रिझल्ट आहे. दाजींचं काय नाव आहे सांगा व्हिडिओ? अजिंक्य साळुंके. अजिंक्य साळुंके सर आहेत. शेलगाव कारखाना जो आहे आजीनाथ सहकारी कारखाना त्याच्या पश्चिम बाजूला सर राहतात आणि ते सरांचे दाजीत. म्हणजे दाजींना सांगितलं आणि दाजींनी ते ऐकलं. सगळ्यात महत्वाचं काय आहे, कीर्तनकार कुठलाही असू द्या, प्रवचनकार किंवा कुठलाही असू द्या, एखादा वक्ता कुठलाही असू द्या, सांगायला सगळं कुणीही आपल्याला चांगले सल्ले देतात. ऐकणं आणि आत्मसात करणं ते सरांनी केलेलं आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे, दाजींनी जरी सांगितलं सरांनी ऐकलं नसतं तर आज असं कदाचित दिसलं नसतं. दिसलं बरोबर आहे ना? जर कान म्हणजे ऐकून कान सोडून दिलं असतं तर मग आता आपलं ही प्लॉट असा लागण्या जागा दिसला नसता. हा म्हणजे दाजींना पण इथनं खूप खूप धन्यवाद. कारण असंच अजिंक्य साळुंके सर तुम्ही नाते गोते मित्रमंडळ यांना सगळ्यांना सल्ला देताय. आम्ही त्या प्लॉटवर जातोय, कुठलेही शेतकरी स्वीकारतात आणि प्लॉटमध्ये बदल होतात. तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. पण तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जे वापरा बायोरेनिकला दाजी जसे अजिंक्य साळुंके सर सांगतात तसं आता तुम्ही हा अनुभव घेतलाय, दाजींनी बी अनुभव घेतलाय म्हणून खूप शेतकऱ्यांना ते सांगतात. आता तुम्ही हा जो 1 महिना आणि 20 दिवसात झालेला फरक आहे, आतमध्ये कंबळे चांगले पडतात, फणीच्या मध्ये अंतरी, आपण आतला बी व्हिडिओ काढलाय, आपण दावणार आहे तो पण तुम्ही आता ही 1 महिना 20 दिवसात जो वापरा बायोरेनिकचा फरक भेटलेला आहे तर तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल की बाबा हे वापरा बायोरेनिक खर्चिक आहे, महाग आहे, वापरलं नाही पाहिजे, हे खाल्लेलं वय बाहेर काढत नाही, हे उगा आपलं असेच व्हिडिओ काढतात आणि शेतकऱ्यांना दिशाभूल करतात, असं तुमचा एक सल्ला काय आहे की बाबा हे वापरलं पाहिजे का इकडं अगदी दुर्लक्ष जाणीवपूर्वक केलं पाहिजे? तुमचं मत काय? तर माझ्या जे शेतकरी केळी बागायत असतील, तरुण असो किंवा त्यांचा अनुभवी व्यक्ती असो काय असो, तर ही वापरा बायोटेक वापरल्याने मला तर रिझल्ट आलाय. आता मी म्हणत नाही की बाबा तुम्हाला अनुभव जास्त, मी तर पहिल्यांदा ह्या केळी क्षेत्रात पहिलंच वर्ष आहे आपलं. आपण केळी वगैरे लावली, दाजीच्या अजिंक्य साळुंके दाजीच्या मान्यानुसार आपण केळी लावली, तर त्यांचा तर गायडन्स राहिलाच. पण आपल्याला आपल्या पाण्याच्या अभावी आणि काय क्लायमेटच्या अभावी आपल्या केळीने म्हणजे म्हणावा असा आपल्याला प्रतिसाद दिला नव्हता. तर अजिंक्य साळुंके यांनी सरांनी सांगितलं की अनिल मेहर सर असतील आणि साळुंके सर असतील की त्यांचं वापरा बायोटेक औषध आहे ते एकदम खास आहे. म्हणजे एक ब्रह्मास्त्र म्हणलं त्याला तर त्याला काही वाईट नाही. तर की क्षेत्रातले जे कोण नवीन लागण करणारे असतील किंवा त्यांचे लागण झालेले असेल किंवा त्यांचे कुठल्या अवस्थेत केले असू द्या तर त्यांनी वापरा बायोटेकचे म्हणजे 4-5 तरी डोस म्हणजे कंटिन्यू पाहिल्यापासून ते एंडपर्यंत त्यांचा शेड्यूलचं पालन असू द्या किंवा ते किट सोडलं पाहिजे. त्याचा अप्रतिम रिझल्ट आहे. आता काही म्हणा म्हणजे अगोदर मला पाण्याच्या अभावी झाल्यानंतर माझ्या हलगर्जीपणा माझा अजून एक किट गेला नाही, ते जायला पाहिजे होतं, कदाचित जाऊ द्या त्याचा विषय नाही. पण आता मी एक किट सोडणार आहे. तर एका किटमुळे हे झालेला जो परिणाम आहे बदल तुम्ही तो आता हे व्हिडिओ मध्ये पाहतच असाल, एकदम बेस्ट रिझल्ट वापरा बायोटेक ऑर्गॅनिकचा आहे. आता म्हणजे तुम्ही जे अगदी मनापासून बघा, मला काय म्हणायचे, कॅमेरा पुढे बोलायचं म्हणलं की प्रत्येक जण लाजतो बरं का, किंवा काय बोलू असा प्रश्न असतो. आता तुम्ही धडा बंदुकीतनं गोळ्या सोडल्यात म्हणजे जे आहे ते आतून आलं म्हणून तुम्ही बोलले. आता विषय काय आहे, अनुभव घेतलाय म्हणून तुम्ही बोलताय. विषय आज असा आहे की जे गल्लय त्याच्यावर बोलाय कोणालाच म्हणजे त्याचा अभ्यास करायची गरज नाही. जे गल्लय ते सांगायचे फक्त. गाडी कशी पंक्चर झाली, खड्ड्यात कुठतरी आपटली, थोडीशी टच बसली म्हणून पंक्चर झाली किंवा काट्यात गेली म्हणून पंक्चर झाली. जो अनुभव आलाय तो कुणीही सांगू शकतो. जसा आहे तसा. तसं तुम्हाला इथं पाणी कमी असताना केळीने वय खाल्लेलं, आता बी पाणी कमी, फक्त वापरा बायोरेनिक गेलंय, पाणी कमी असताना
वय बाहेर काढून दिलं. म्हणजे मला वैयक्तिक असं म्हणायचंय की जर कुठल्याही शेतकऱ्यांनी, मी म्हणतो केळीत काही शेतकरी अग्रेसिव्ह असतील, केळीत काही शेतकरी अगदी खूप लेवलला अगदी उत्पादन काढलेलं असेल, त्या शेतकऱ्यांनी पण, आणि जे शेतकरी नवीन असतील, काही जुने असतील, अनुभव चांगले आणि वाईट प्रत्येकाकडे आहे, ज्ञानाची देवाणघेवाण झाली पाहिजे. वापराबायोनिकला आपण खूप शेतकऱ्यांनी स्वीकारलं पाहिजे. का की आपण जो कष्ट करतोय, कुठलाही शेतकऱ्यांनी कष्ट करत असताना, खर्च करत असताना, वेळ देत असताना पीक जर वय खात असेल, अपेक्षित उत्पादन निघत नसेल, तर मला वैयक्तिक असं म्हणायचं, सर जसं बोलले तसं, की शेतीसाठी, केळीसाठीच नाही, शेतीसाठी वापराबायोनिक हे असा एक चमत्कार करून देणारं प्रोडक्शन आहे की शेती करताना शेती करू वाटावी, असं हे पिकाकडे बघून आतनं बळ भेटतंय, अशी टेक्नॉलॉजी बनलेली. म्हणजे आज मार्केटमध्ये काय आहे ह्याच्यावर कुणालाच काय बोलायची गरज नाही. कारण आज दुकानदाराकडे जर गेलं कुणीही, तर दुकानदार आपल्याला पाहिजे ती देतो. कुठल्याही दुकानदाराला वाटत नाही की माझ्या हातून कुठल्याही शेतकऱ्याचं उत्पादन चांगलं निघू नये. प्रत्येक दुकानदार शेतकऱ्यासाठी झटवतो, पाहिजे ती टॉनिक, पाहिजे ते कीटकनाशक, बुरशीनाशक देतो. पण हे सगळं दुकानदार असेल, शेतकरी असेल, ज्यावेळेस झटत असतो, दोन्ही पण चांगल्या उद्देशाने ते पीक चांगलं आणण्याचा प्रयत्न करतात. पण असं वाटतंय की ही सगळे प्रयत्न इथं थोडेसे वेगळ्या दृष्टीने, वेगळ्या दिशेला चाललेत. तर अशा शेतकऱ्यांनी वापराबायोनिकचे डोस कंटिन्यू चालू करा. तुम्ही चालू केल्यानंतर साहेबांनी जसा रिझल्ट घेतलाय, आज 1 महिना 20 दिवसात आम्ही इथे येऊन प्लॉटचा व्हिडिओ काढतोय. व्हिडिओ काढण्यापाठीमागचा उद्देश काय आहे? कंपनीचा जास्त सेल व्हावा हा उद्देश नाही. सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे शेतकऱ्याला दिशा भेटणं गरजेचं आहे. कारण दिशा नाही भेटली तर दशा ठरली. आपण एखाद्या चौकात गेलो तर आपण खूप वेळा विचारतो की आपल्याला एखाद्या गावाला जायचं असेल, तिथं जर 3-4 रोड असले तर साहेब आम्हाला अमुक अमुक गावाला जायचंय, रोड कुठला आहे हो? कारण आपण असंच कुठल्या रोडने जात नाही, म्हणत नाही की हे गाव का बरं लागलं नाही, मग ज्या गावाला जायचं ते गाव का लागलं नाही. बरोबर. कारण जर न विचारता आपण गेलो तर तेच गाव पुढे येईन का? बरोबर. असं गाव फिरण का? आपल्याला पाहिजे तिथे येईन का? कधीच नाही. तर आपल्याला कुणी असू द्या, आपल्याला व्हॉट्सअपला विचारावंच लागतं की मला ह्या गावाला जायचं. तसं वापराबायोनिक जर आपण ऊस असन, केळी असन, द्राक्ष असन, डाळिंब असन, किंवा शेपू, चुका, मेथी, कोथंबीर, कुठलंही पीक असन, टमाटर, कारलं, दोडका, मटकी, हुलगा, उडीद, कुठलंही पीक असन, पिकांची नावं घेईन तेवढी कमीत. कारण 60-70 पिकं आपण ह्या जमिनीवरती घेतो. तर कुठलंही पीक असन तर वापराबायोनिक साहेबांनी जसा अनुभव घेतला, माझं वैयक्तिक मत आहे 1 ते 2 डोस घ्या. तुम्हाला 40 एकर, 50 एकर, 20 एकर क्षेत्र असू द्या, 1 ते 2 एकराला हे वापराबायोनिक वापरा. तुमच्या नजरेला साक्षात्कार घालला की वापराबायोनिक मध्ये ताकद आहे तर कंटिन्यू करा. जर तुम्हाला वाटलं ह्या नजरेला की हे व्हिडिओ बनवतात यांचं काम असतं, आज मार्केटिंग चाललंय, मार्केटिंग नाही तर दिशा द्यायचं चाललंय. कारण दिशा नाही भेटली तर दशा ठरलेली. आणि मी म्हणतो वैयक्तिक आमचं वापराबायोनिक न वापरता आपला प्रत्येक शेतकरी हा सुखी समृद्धी आणि समाधानी असावा, आणि त्याचं कुठलंही पीक वापराबायोनिक न वापरता पण हा अपेक्षेपासून जास्त उत्पादन निघावं हे माझ्या सर्व शेतकऱ्यांना शुभेच्छा. पण ज्यांना असं वाटतंय की मी कष्ट करून, खर्च करून, वेळ देऊन माझं पीक वय खात आहे, अपेक्षित उत्पादन निघन का नाही, तर वापराबायोनिक कडे वळा. ह्याच्यावर तुमचं काय मत आहे मग तुम्हाला सांगा. आता शेतकरी त्याच्या परीने कष्ट करत असतोय, डोस आणत असतोय, दुकानदार सगळं करत असतोय. पण काय जमिनीत दोष असू शकतोय किंवा क्लायमेटमध्ये दोष असू शकतोय, त्यात काय तफावत नाही. तर वापराबायो वापरून म्हणजे जे आपण जे कष्ट केलेलं आहे, आपण ह्या मातीमध्ये घाम गाळलेला आहे किंवा आपण पैसा ओतलेला आहे, त्या पैशाचं रूपांतर जास्त पैशामध्ये कसं होईल, तर ती वापराबायोटिक वापरल्यानेच होईल. हे माझं वैयक्तिक आणि माझं मनातनं आलेलं मत आहे. तर ही प्रत्येक शेतकऱ्याने कुठलं पीक असू द्या, आता मी पहिल्यांदा केळीला वापरलंय, मी पुढं फ्युचरमध्ये कुठली डाळिंब लावू द्या, द्राक्ष लावू द्या किंवा ऊसा लावू द्या, त्यामध्ये 100% आपण वापराबायोटिक वापरणार. हा, ह्याची प्राइस जास्त आहे, पण प्राइस पेक्षा हे जो रिझल्ट आहे ते बेस्ट आहे. प्राइस काय, आपण आता दुकानात गेलो जर आपण 40-50 हजार रुपयाचं वर्षाला आपण ऊसाला डोस वगैरे आणतो. हा, आपण जर दुकानामध्ये 5,000 रुपयाची बॅग आणली, ते 5,000 बॅगेला आपण काय लगेच त्यांना मोजून खटाखट पैसे घेतो. पण ही जी 4,500 रुपयाचं जे वापराबायोटिक जे किट आहे ते अप्रतिम आणि एकदम बेस्ट रिझल्ट देणारं प्रोडक्ट आहे. ही शेतकऱ्यांनी 100% कुठल्या पिकात 100% वापरावा, ह्याचा रिझल्ट 100% आपल्याला भेटणार. म्हणजे सरांनी बघा किती मनापासून काय, मी त्यांना स्क्रिप्ट दिली आणि ते वाचून पाठ करून आलेत, असं एकदम स्पष्ट बोलत आहेत.
म्हणजे हे आतून आलेलं आहे. विषय असा आहे, सरांनी आता 2-4 वेळा किट 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 हा शब्द थोडासा चाललाय, त्याच्याबद्दल थोडं सविस्तर सांगतो. वापरा बायोऑर्गॅनिक ही आयडी जोडा आणि किट मधली कंपनी नाहीये. नाही. ही जसं पीक आहे त्या पिकानुसार हे जे डोस आहेत, डोस. म्हणजे सांगितल्याबद्दल काही वाद नाही. जसं प्रत्येकाला सुचतं तसं जे त्याचे बोबडे शब्द आहेत ते आम्ही तुम्हाला त्या शब्दाबद्दल काय बोलायचं नाही. पण आज मार्केटमध्ये दिशाभूल अशी झाली की मार्केटमध्ये मार्केटिंग आयडी जोडा, साखळी जोडा आणि त्या साखळीमधले किट वापरा. त्या किटमधली ही कंपनी नाही. ह्या कंपनीचा खूप मोठा उद्देश आहे आपल्या शेतकऱ्यांसाठी. प्लॉट पाहणी करणं, बांधावरती जाणं, पीक पाहणी करणं, नंतर शेड्यूल देणं. त्याच्यातले हे वापरा बायोऑर्गॅनिकचे आपले 4,500 रुपयाचा 1,000 झाडाचा डोस आहे. म्हणजे मी तो विषय मुद्दाम का क्लिअर करतो. सरांनी किट 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 शब्द वापरला. खूप शेतकऱ्यांची दिशाभूल अशी होती, किट हा शब्द आला. नाही, हे मार्केटिंग मधली आली. आयडी जोडा, ह्यांना आधार कार्ड द्या, पॅन कार्ड द्या, एका खाली एक आलं की 400-500 रुपये ते येतात. त्यातली ही कंपनी नाही. आम्ही आहेत पगारी, आम्हाला कंपनी बांधापर्यंत याचा थोडक्यात जे काय आहे ते सगळं देते आणि आम्हाला पगार असल्यामुळं आम्ही प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती, आणि ही आमची जबाबदारी कंपनी पगार देते म्हणून, की पहिली अवस्था काढणं, दुसरी अवस्था काढणं, तिसरी अवस्था काढणं, चौथी काढणं, 5वी काढणं, अगदी हार्वेस्टिंगला पण येणं, ही कंपनीने दिलेल्या आमच्या जबाबदाऱ्या आम्हाला स्वीकारणे म्हणून आम्ही येतोय. जर आम्ही मार्केटिंगमध्ये आलो आयडी जोडा तर आम्ही फक्त एकदाच विकू आणि तुम्हाला असले रिझल्ट तुम्ही कॉल करते नसले म्हणजे पुढचं काय बोलायची गरज नाही. ही आयडी जोडामध्ये नाही, कारण आयडी जोडामध्ये विषय आला की मनातनं उतारतोय विषय, त्यामुळे मी मुद्दाम विषय क्लिअर केला. तर तुम्ही जे वापरा बायोऑर्गॅनिक आता एकच डोस घेतला, इथनं पुढचे डोस चालू करणार आहेत. हो. तर आज जो एक आपल्या डोसवरती वापरा बायोऑर्गॅनिकचा तुम्हाला जो रिझल्ट भेटलेला आहे त्याच्यावरती तुम्ही समाधानी? हो, 100% समाधानी. तर आपण ज्या लोकेशनला उभा आहे ती झाड मुद्दाम आपण थोडंसं घेऊ. ते पहिलं झाड आहे, दुसरं झाड आहे, तिसरं झाड, 4थ्या झाडाच्या सर इथं उभा होते. आम्ही गजानन सर इकडून होतो आणि असाच एक इथनं आपण फोटो आणि व्हिडिओ काढला होता. आज आपण त्याच लोकेशनला आहे. भलं वाऱ्याने पालं फाटलेलं असतील पण आपण लोकेशनला मुद्दाम जो बांध आहे हा जसा आहे तसा आपण घेण्याचा प्रयत्न करतो. आज जसा आहे ते बी आपण दावण्याचा प्रयत्न केलाय. ह्याच्यावरती जे विश्वास ठेवून शेतकरी कॉल करतील त्यांच्या बांधावरती वापरा बायोऑर्गॅनिकचे मार्गदर्शक न एकही रुपया व्हिजिट चार्ज घेता जाऊन प्लॉट पाहणी करून मार्गदर्शन देतील आणि तुमचे पण असेच प्लॉट बनवा. शेतकरी बांधवांनो, आज आपण मार्केटमधलं खूप काय काय आणून टाकतो, टाकावं लागतं, त्याची गरज आहे, मी पण म्हणणार नाही, पण टाकलेल्या खताचं विघटन होणं, अपटेक होणं, उचलून देणं, खाल्लेलं बाहेर काढणं, आपल्या कष्टाला यश मिळणं, आपल्या अपेक्षेपासून जास्त उत्पादन मिळणं म्हणजे शेती करणं, म्हणजे वापरा बायोऑर्गॅनिक वापरणं. तर तुम्ही जसं गल्लं तसं माहिती दिली त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून, कॅमेरा धरलेल्या गजानन साळुंके सरांकडून तुमचं साहेब मनापासून खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही आम्हाला ही एवढं बांधापर्यंत मार्गदर्शन येऊन एवढं चांगलं सांगून, कसं असतं शेतकरी काना डोळे वगैरे मागं टाकत असतो, पण तुम्ही सारखं कॉल करून वगैरे योग्य मार्गदर्शन देता, हे चांगलं शेतकऱ्यासाठी काम करताय. धन्यवाद.